गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दोनही शिवसेना आक्रमक शिवसैनिकांनी पुण्याच्या दीनानाथ रुग्णालय अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर। पतित पावन संघटनेनं रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं। ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना। महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळलेले आहेत। जमतील तेवढे पैसे जमा करण्यास सांगितल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट। राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता। आशिष शेलार आणि विजय वडेट्टीवारांचा एकाच गाडीतून प्रवास। मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाल्याची माहिती। कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 एप्रिलला सुनावणी। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकर कोठडीत। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर। लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी। 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ 128 विरोधात 95 मतं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मस्साजोगमध्ये घेतली देशमुख कुटुंबाची भेट। हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा। ज्यांच्यावर शंका आहे ते अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार। गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा। खासदार उदयनराजेंची माहिती। नांदेडमध्ये विहिरीत ट्रॅक्टर कोसळून भीषण अपघात। अपघातात 8 महिलांचा मृत्यू, 3 जणांना बाहेर काढण्यात यश। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। देशभक्तीपर चित्रपटांचा कलाकार हरपला। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।